हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट मी घेत आहे इंग्लिश बालभारती. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आपला 3rd युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामधील 3.8 आलिया फॉल्स सिक. ओके, तर या चॅप्टरमध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, काही कॉन्व्हर्सेशन दिलेले आहेत. हे सगळं आपण आजच्या या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर स्टुडंट, यापूर्वीचे सुद्धा जे काही चॅप्टर्स आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ते सगळे चॅप्टर बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत किंवा जे पेपर्स तुमचे होणार आहेत हे जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येतील. राईट, सो लेट स्टार्ट. 3.8 आलिया फॉल्स सिक. राईट, तर म्हणजे आलिया फॉल्स सिक याचा अर्थ काय येतो, तर इथे आलिया नावाची एक मुलगी आहे, ती आजारी पडलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्याशी रिलेटेड एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या बघूयात. तर पेज नंबर 52, 53, 54 वरती तुमचा हा चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे. राईट, ओके. सो यामध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, डू यू नो द पीपल हू हेल्प अस. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे का की समाजामध्ये आपण जिथे राहतो इथे आसपास असे अनेक लोक आहेत जी आपल्याला मदत करत असतात. त्याचं फॉर एक्झाम्पल टीचर, देन पोलीस, देन डॉक्टर. ओके, असे बरेच कम्युनिटी हेल्पर आपण त्यांना म्हणतो, जे समाजामध्ये असतात, आपल्याबरोबर राहत असतात, ते एक आपल्याला मदत करत असतात, नेहमी आपल्या रक्षणासाठी असतात, आपल्या मदतीसाठी ते असतात. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, कम्युनिटी हेल्पर असं म्हणतो. तर तुम्हाला असे कोण कोण आहेत हे माहिती आहेत का, तर चला बघूयात कोण कोण आहेत. राईट, सो पीपल हू हेल्प अस, तर असे काही लोक आहेत की जे आपल्याला मदत करत असतात. तर त्यामध्ये येतात डॉक्टर. तर डॉक्टर, आपण आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांच्याकडून मेडिसिन वगैरे लिहून घेतो आणि आपण ठणठणीत बरे होतो. तर यासाठी आपल्याला कोणाची हेल्प होते, डॉक्टरची. देन पोलिसमॅन, देन नेक्स्ट आहे फार्मर, तर शेतकऱ्याची सुद्धा खूप मोठी मदत आपल्याला होत असते. देन ड्रायव्हर, देन पोस्टमॅन सुद्धा जे काही लेटर असेल ते लेटर आपल्या घरापर्यंत आणून आपल्याला पोच करतो. राईट, सो पोस्टमॅनची सुद्धा आपल्याला हेल्प होते. देन प्लंबर, नेक्स्ट आहे टीचर, स्वीपर. तर तुम्ही जिथे कुठे राहत असाल तर तिथे रस्त्यावरचा जो धूळ आहे, जो कचरा आहे ते झाडण्यासाठी सुद्धा एक व्यक्ती असतो, तो त्याला काय म्हटलं जातं, स्वीपर असं म्हटलं जातं. तर तो ते काम करतो, तिथली जागा स्वच्छ करतो, म्हणजे तो जे आपल्याला एक प्रकारची मदत करतो. सो स्वीपर इज ऑल्सो हेल्प अस. देन टेलर, गार्डनर, नर्स. तर असे अजून आहेत, हे मी थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून दिलेलं आहे, द पीपल हू हेल्प्स अस. आणि इथे त्याचं त्याचे व्हरायटी ऑफ नेम तुम्हाला दिलेली आहेत. राईट, तर नेक्स्ट आपण बघूयात. ओके, तर यालाच आपण काय म्हणतो, कम्युनिटी हेल्पर असं म्हणतो. देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे की लिसन, रीड अँड एनॅक्ट. राईट, तर जस्ट मी तुम्हाला इथे हे रीड करून दाखवणार, तुम्हाला ते व्यवस्थित लिसन ऐकून घ्यायचं आहे, एनॅक्ट करायचं आहे. राईट, तर या ठिकाणी एक कम्युनिटी हेल्पर घेतलेला आहे की जो आहे डॉक्टर. तर आपल्याला हेल्प आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरजवळ जातो. राईट, तर त्यावेळेला आपल्या डॉक्टरकडून मदत मिळते. तर त्या ठिकाणी जे कॉन्व्हर्सेशन होतं, हे कॉन्व्हर्सेशन कसं होतं हे थोडक्यात इथं दिलं आहे. जस्ट आपण बघूयात, रीड करूयात. राईट, so Alia is not feeling well. She visit her family doctor with her mother. तर अलिया नावाची एक छोटी मुलगी आहे, ती आजारी आहे आणि ती तिच्या आईसोबत तिच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलेली आहे. देन त्यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन होतं हे आपण इथे बघूयात. मदर, नमस्ते डॉक्टर. राईट, देन यावरती अलिया सुद्धा काय म्हणते, हॅलो डॉक्टर दीदी. तर इथे बघा, बोलताना किंवा ते कॉन्व्हर्सेशन आहे ते कॉन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा किती छान दिलेलं आहे की सुरुवातीला त्यांनी नमस्ते, डॉक्टरांना नमस्ते असं म्हटलेलं आहे, किंवा अलियाने सुद्धा हॅलो डॉक्टर दीदी असं म्हटलेलं आहे. देन डॉक्टर काय म्हणतात,
हॅलो डिअर, व्हॉट्स रॉंग विथ यू. तर तुझ्यासोबत तुला काय झालेलं आहे. देन आलिया, आय एम हॅविंग फीवर, आय हॅव कफ अँड कोल्ड टू. तर आलिया यावरती काय आन्सर देते की मला ताप आहे, मला सर्दी आहे, मला खोकला आहे, राईट. देन डॉक्टर, कम लेट मी चेक यू. तर यावरती डॉक्टरचे रिॲक्शन काय आहे की चल मी तुला चेक करते. डॉक्टर चेक्स आलिया. देन डॉक्टरने काय रिप्लाय केले, येस यू हॅव अ फीवर, डू यू हॅव थ्रोट पेन. तर डॉक्टरने चेक केल्यानंतर आलियाला ती म्हणते की तुला ताप आहे आणि तुला घसामध्ये दुखतो का किंवा घसा दुखतो का. आलियाने यावरती आन्सर केलेलं आहे, येस आय डू. देन डॉक्टर, डोंट वरी आलिया, आय विल गिव्ह यू मेडिसिन, राईट. देन आलिया, थँक्यू डॉक्टर दीदी. त्यानंतर तिच्या मदरने सुद्धा त्यांच्याशी डिस्कस केलेलं आहे की थँक्स अ लॉट डॉक्टर. ओके, सो हे थोडक्यात जे काही कम्युनिटी मेंबर आपण मगाशी बघितले त्यामधलं एक चॉईस केलेलं आहे डॉक्टर, आणि त्या डॉक्टरशी कशा पद्धतीनं कॉन्व्हर्सेशन केलं जातं हे इथं त्याचं एक्झाम्पल दिलं आहे, राईट. तर स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट बघूयात आपण. तर फर्स्ट क्वेश्चन बघितला, सेकंड बघितला. नाव आपल्याला थर्ड क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. फाइंड द हिडन नेम्स ऑफ फ्रूट्स, सर्कल अँड राईट देम. ओके, तर यांनी एक असं पझल दिलेलं आहे आणि खूप इझी पझल आहे. आपल्याला सगळ्या फ्रूट्सचे नेम माहिती आहेत, राईट. तर या पझलमध्ये ते लपलेले आहेत. आपल्याला जस्ट त्याला सर्कल करायचं आणि इकडे याच्यामध्ये आपल्याला ते लिहायचे आहेत, राईट. सो चला काय आपल्याला सापडतं बघूयात. तर इथं आपल्याला सापडलेला आहे बनाना. ओके, चला इथं आपण स्पेलिंग पण लिहूयात लागलीच, बनाना. ओके, देन मी आता एक वेगळा कलर यूज करते. इथं आपल्याला सापडतं आहे वॉटरमेलन, वॉटरमेलन, राईट. देन नेक्स्ट बघूयात. चला तुम्ही सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला दिसतं चेरी. नेक्स्ट इथे आपल्याला दिसतं पायनॅपल. इकडे आहे मँगो, MANGO, मँगो. तर मी इथं त्याचं स्पेलिंग लिहिते मँगो, राईट. देन इथे आहे स्वीट लाईम, ते सुद्धा आपण सर्कल करूयात. मी इथे वेगळे वेगळे कलर यूज केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पटकन ते लक्षात येतील. स्वीट लाईम. देन इथे आहे पपया. इथे आपल्याला सापडतं ॲपल. ओके, सो डबल आलेलं आहे, सो आपण इथे वेगळा कलर यूज करूया. ॲपल, APPLE, ॲपल. And there is one remaining which is a orange, राईट. तर बघा इतकं छान हे फ्रूट्स पझल जे दिलं होतं ते आपण कंप्लीट केलेलं आहे. अगदी वेगवेगळे कलर यूज केलेले आहेत त्या वेगवेगळ्या फ्रूट्ससाठी, राईट. तर अशा पद्धतीने आपला हा थर्ड क्वेश्चनसुद्धा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. आणि त्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चला इथं त्यांनी फ्रूट्स दिलेले आहेत आणि जस्ट त्या फ्रूट्सचे नेमिंग आपल्याला लिहायचे आहेत. सो इथे येणार वॉटर मेलन, बनाना, देन पायनॅपल. नेक्स्ट आहे चेरी, राईट. ओके, देन मँगो. नेक्स्ट पपया. नेक्स्ट येणार ॲपल अँड ऑरेंज, राईट. सो इथे जे जे त्यांनी फ्रूट्स दिले होते त्याचे नेमिंग आपण दिलेलं आहे. नेक्स्ट बघूयात आपण फोर्थ क्वेश्चन काय आहे. फोर्थ क्वेश्चन काय दिला आहे बघा. आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड अँड कलर द ट्रायंगल. ओके,
सो ॲक्शन वर्ड आपल्याला माहिती आहे, जसं की स्टँड अप, सिट डाऊन, गो अहेड, गो अप, गो डाऊन, क्लॅप, ओके, टर्न, टर्न लेफ्ट, टर्न राईट, ओके. सो हे जे वर्ड्स असतात त्याला काय म्हणतो आपण, ॲक्शन वर्ड. म्हणजे जे सांगितल्यानंतर तुमची त्याच्यानुसार एक ॲक्शन व्हायला हवी, कृती व्हायला हवी, त्याला आपण ॲक्शन वर्ड म्हणतो. सो या ट्रायंगलमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, स्टँड. स्टँड म्हणजे काय, उभे राहणे. हँड म्हणजे जस्ट हँड आपला एक त्यांनी बॉडी पार्ट दिलेला आहे, राईट. देन टर्न, टर्न म्हणजे काय, फिरणे. लेगसुद्धा एक बॉडी पार्ट आहे. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे आणि लीडर. ओके, तर यामधले आपल्याला ॲक्शन वर्ड जे आहेत त्याला कलर करायचा आहे. सो यामध्ये स्टँड, अँड टर्न, अँड क्लॅप हे येणार ॲक्शन वर्ड्स. ओके. नेक्स्ट 5th क्वेश्चन, गिव्ह द इन्स्ट्रक्शन टू प्ले द गेम. ओके, सो इथे टीचरसाठी काही ॲडवाईस दिलेली आहे. सिलेक्ट अ लीडर. तर तुमचा जर ग्रुप असेल तर त्यामधलं एक लीडर सिलेक्ट करायचा आहे. आस्क द लीडर टू गिव्ह इन्स्ट्रक्शन. तर लीडरने काय करायचं आहे, बाकीच्या ग्रुपला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. अँड चिल्ड्रन फॉलो द इन्स्ट्रक्शन. बाकीच्या ग्रुपने त्या इन्स्ट्रक्शन फॉलोज करायचे आहेत. ओके. दे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत बघा, ब्लिंक युअर आईज. सो ब्लिंक युअर आईज म्हणजे काय, तुमचे जे डोळे आहेत ते असे मिटवा उघडा, मिटवा उघडा, त्याला काय म्हणतो आपण, ब्लिंक करणे. म्हणजे उघडझाप करणे, याला ब्लिंक युअर आईज असं म्हटलं जातं. सो ही सुद्धा काय आहे, हे ॲक्शन वर्ड आहेत. शेक युअर हँड म्हणजे तुमचे हात हलवणे, राईट. टॅप युअर नीज तर गुडघ्यावरती मारणे. पुल युअर इयर्स तर कान ओढणे. टच युअर शोल्डर तुमच्या खांद्याला पकडणे. तर हे काय दिलेले आहेत, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला तसा एक गेम खेळायचा आहे. तर तुम्ही क्लासरूममध्ये तुमच्या ग्रुपमध्ये एका स्टुडंटला एक लीडर बनवा आणि त्यानुसार हे जे इन्स्ट्रक्शन आहेत किंवा याच्यापेक्षा वेगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या देऊन तुम्ही हा गेम खेळू शकता. 6th क्वेश्चन, आयडेंटिफाय द हिडन स्मॉलर वर्ड इन द गिवन वर्ड, सर्कल अँड राईट इट. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे मॅट आणि यामधला स्मॉलर वर्ड त्यांनी दिलेला आहे AT ॲट. तसंच मेन ME मी, राईस ICE आईस. सो आपण याप्रमाणेच बघूयात. स्टँड. ओके, सो स्टँडमधला आपण अँड लिहू शकतो, AND अँड. डाऊन, डाऊनमधला आपण डू हा घेऊ शकतो, DO डू. देन अराउंड, अराउंडमधला आपण राऊंड घेऊ शकतो. युवर, युवरमधला अवर घेऊ शकतो आपण, OUR अवर. क्लॅप, क्लॅपमधला लॅप घेऊ शकतो. ब्लिंक, ब्लिंकमधला आपण इंक घेऊ शकतो, INK इंक. ओके, सो असा हा क्वेश्चन आपण इथे सॉल्व केलेला आहे. तो स्टुडंट याचबरोबर तुमचा हा चॅप्टर इथे कंप्लीट होत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.